आता एका पुस्तकातून राष्ट्रसंत गाडगेबाबा आले बाहेर. सर्वांना आदराने वंदन करत बोलू लागले समोर. मी म्हणतो बापू हो, बुद्धाला देव करण्याचं षड्यंत्र का आणि कोण रचतं? सामान्य माणसं तर वेडी आहेतच आणि त्यांना जास्त वेळ बनवण्याचं इथे काम चालतं. देव करोनी बुद्धाला सांगा फायदा कोणाचा? मार्गदाता तो मोक्षदाता म्हणून अपमानच त्याचा. बुद्ध म्हणे मी देव नव्हे, मी तर नवसाला पावत नाही. मानव आहे मी सामान्य, मार्ग दाखविल्याविना राहत नाही. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यात पण एक दरी आहे. कोणी सांगतंय म्हणून म्हणू नका, ही गोष्ट खरी आहे. बुद्धीचा कसरावा, वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगा. एखादी गोष्ट खरी किती आणि खोटी काय स्वतः जाणल्याशिवाय त्यावर विश्वास ठेवायचा नाही. उभं आयुष्य मी सांगून सांगून थकलो. खूप प्रयत्न केला पण समाज नाही बदलू शकलो. सगळंच वाया गेलं असंही म्हणता येणार नाही. 4 माथी सुधारली, बाकीचं काही खरं नाही. कीर्तन करायचो म्हणजे मी कीर्तनकार नव्हतो. लोकांना प्रबोधन करण्याचं काम तेवढं मी करायचो. माझ्याही पुढे हो येथे जातच आली. धोब्याने ठेवली घरात फोटो, कारण मी धोबी होतो. पण माणसाचे मन धुवून शुद्ध करणारा धोबी होतो हे कुणालाही कळलंच नाही. किती सांगलं ओरडू ओरडू सर्वांना, पण कुणाचंही मन वळलंच नाही. आजही 4 लोक म्हणतात मला राष्ट्रसंत म्हणलं पाहिजे. मी म्हणतो कायले बापू, मी यासाठी झटलो नाही. मला नको पदवी कोणती, नको मला मोठेपणा. मला तर असा समाज हवा जो असेल हो शहाणा. आयुष्य सारं माझं कीर्तनात गेलं. घरदार सोडून मी वनवन भटकलं. गावोगाव जाऊन गावे स्वच्छ केलीत. गावे तर झाली स्वच्छ, माणसाच्या डोक्यातील कचरा तेवढा काढूच शकलो नाही. सांगलं किती ओढून, बापू हो देव देवळात राहत नाही. अंधाराच्या दिशेने धावणारे उजेडाकडे पाहतच नाहीत. सूर्याचा प्रकाशही त्यांना नको नकोसा वाटतो. दिव्याच्या प्रकाशात जो समाधान मानतो. काय सांगणार कुणाला, किती संत होऊन गेले. तुका म्हणे देव पाहावा माणसामध्ये. मीही काय मग दुसरं नवीन बोलून गेलो. सावळा कुंभार म्हणे देव तुमचे कामात आहे. जे कार्य करता मन लावून करा त्याचं देव भेटेल. पंढरीला जाऊन देव शोधणाऱ्याला नरहरी सोनारही हेच सांगून गेले. पुंडलिकाने सांगितले मायबापच्या चरणात तीर्थ आहे आणि येथे स्वर्ग तुमचा जीवनात अर्थ आहे. ज्ञानेश्वराने ज्ञानेश्वरीत काय सांगलो हो वेगळं. गीतेवर ठळक भाष्य होतं हो केलं. त्यांनाही मारून खुनाला लुप्त ठेवलं गेलं. 16व्या वर्षी घेतली समाधी असं सांगलं गेलं. ज्ञानेश्वराने लिहिली ज्ञानेश्वरी, अजून जो काही लिहिणार नाही याची होती ती खात्री. केलेली बाकी मी काय सांगणार नाही. कित्येक संतांना मारून या भूमीत सांगितलं गेलं खोटं नाटं. मी तेवढा धक्क्याने मेलो, माझं तरी काय खरं होतं.